मातीतला खेळ म्हणून कबड्डी हा प्रसिद्ध खेळ आहे। ग्रामीण भागात आजही मातीत कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। अमरावतीच्या तिवसा येथे भाजप नेते राजेश वानखडे यांनी 3 दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी सामन्याचं आयोजन केलं गेलं। यात राज्यातील नामवंत चमू दाखल झाले होते। रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी समारोपीय कार्यक्रमात उपस्थिती लावत कबड्डीचा उत्साह वाढवला। पुरुष व महिलांची थरारक सामने यावेळी बघायला मिळाले। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजक राजेश वानखडे यांचं तोंड भरून कौतुक करत पुढल्या वर्षी अपेक्षा मोठं आयोजन करा असं यावेळी म्हटलं। ते संपूर्ण काम मी या ठिकाणी करण्यासाठी राजेशला जेवढी मदत लागेल तेवढी मदत करेल। माझा हा पेन राजेशसाठी कधी तयार आहे एवढं ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा मला माहिती आहे तुम्हाला कबड्डी स्पर्धा पाहिजे आहे, तुम्हाला कबड्डी स्पर्धा पाहिजे आहे, पण ज्या राजेश वानखेडेंनी पदावर नसताना एवढी मोठी योजना तयार केली, तुम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल पुन्हा सर्वांचे अभिनंदन करतो। या ठिकाणी तरुण उत्साही क्रीडा मंडळाचे आणि आधार फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो आणि विनंती करतो पुढच्या वर्षीचं बक्षीस, यावर्षी राजकीय बक्षीस आहे पहिलं, पुढच्या वर्षीचं बक्षीस 1 लाख रुपये राहील। वरचे पैसे मी टाकेल, चिंता नका करू। राजेशच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं मला। पुढचं 1 लाख रुपयाचं बक्षीस राहील, वरचे पैसे भारतीय जनता पार्टी देईल, काळजी करायची गरज नाही। पण या ठिकाणी पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठं आयोजन करावं आणि माननीय देवेंद्रजींना पुढच्या वर्षी मी या कार्यक्रमाला घेऊन येईल। आपण या कार्यक्रमाला देवेंद्रजीला आपण आणू आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा स्पर्धा ही दिवसाची भूमी महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या भूमीमध्ये क्रमांक 1 वर आणण्याचा प्रयत्न करू एवढं या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा राजेश वानखेडेकरता जोरात टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं आणि सर्वांनी जोरदार नारा देऊन जोरात नारा भारत। तर या कबड्डी स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर। नमो चषक अंतर्गत भारतीय जनता पार्टी आणि तरुण उत्साही क्रीडा मंडळ तिवसा यांच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रीडा स्पर्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून नमो चषक क्रीडा स्पर्धा ज्या सुरू आहे त्या अंतर्गत घेण्यात आल्या। जिल्ह्यातील आणि विदर्भातील एक पुरुष 30 टीम आल्या आणि त्याचबरोबर महिलांच्या 8 टीम आल्या आणि ह्या 3 दिवसीय चालू असलेल्या या सामन्यांचं अतिशय चांगलं म्हणजे देखणं स्वरूप आम्हाला तिवसावासियांना पाहायला मिळालं। आणि त्याचबरोबर या परिसरातील लोकांचा जो उत्साह होता की राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या पाहिजे, आतापर्यंत इथे स्पर्धा झाल्या नाही आणि इथे 15-15 वर्ष आमदार असताना मुलांना आणि खेळाडूंना कोणताही असा वाव नाही, म्हणून या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आज चंद्रशेखरजी बावनकुळे हे आज बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांनी आमचा उत्साह द्विगुणित केला, याबद्दल त्यांचे आभार मानतो।